तर मित्रांनो, तर आज आहे 30 तारीख आणि मी आज चालू पुण्याला फिरण्यासाठी असंच टाईमपास. म्हणजे त्याला घरात बसून कंटाळा येत होता आणि काहीतरी काम पण आहे आपलं. त्यासाठी मी बघू शकता आवरून वगैरे तयार झाला आणि बॅग पण घेतली एकदम. आता निघण्यासाठी तयारच आहे. तसं खाऊन वगैरे झाले, मसाले भात केला होता, खाल्ला आणि आता मी निघालो इथे जाण्यासाठी. तर मला चला ब्लॉगिंग करू, वेगळं काहीतरी दाखवतो तसं काही मोठं काम नाही, पण काम झालं आपण फिरणं हाऊस काढावे. तर म्हणजे चला आपले फॅमिली संग शेअर करूया एक गोष्ट. तर चला आता मी निघतो आणि तुम्हाला पण तर मित्रांनो, आत्ता आपण आलो स्वारगेट आणि आता आपण चालू आहे सारसबागच्या गणपतीला. इथं मी बऱ्याच ठिकाणी विचारलं, लोक म्हणतात सारसबागच्या वर आहे, चालत देखील मी जाऊ शकतो. 2 मिनिटाचं अंतरावर म्हणतात. बघू आता आपण चालत बघू पायाने. आणि बस पकडण्यापेक्षा कधीतरी चालावं पण माणसाने, कळायला पाहिजे कुठं काय आहे. पहिलं मी वडिलांसगळं खूप फिरलेलं आहे मित्रांनो, तसं म्हणायला गेलो तर. पण आता काय थोडं एकटं फिरायची सवय लागली पाहिजे. तर चला जाऊया आता आपण सारसबागला. आता आपण स्वारगेटवरून निघालो, बघू शकता मागच्या बस स्टॉपवरून आपण निघालो. मला कदाचित वाटते पुढंच आहे बरं का, कारण वाटते तसं आता वाटायला लागले. चला आता पटकन तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवू. तर मित्रांनो, फायनली आपण आलो सारसबागचा 5-10 मिनिटाचा रस्ता क्रॉस करून. तर बघू शकता मित्रांनो, हा स्मारक आणि मोठं मंदिर आहे मित्रांनो. कोणते मला पण माहीत नाही. इथं लिहिलं आहे मित्रांनो, जैन मंदिर आहे, जैन मंदिर. तर आपलं मेन ते बघू शकता सारसबागचा हा चौक. मी सुद्धा पहिल्यांदाच आलो मित्रांनो, स्वतःच्या पायाने चालत. रोज तर मी पप्पा संग येत होतो. आणि आता आपण जाऊया सारसबागच्या गणपतीला. सारसबागचा गणपती हा खूप नवसाला पावणार आहे. पेशवे ह्या काळातले हे गणपती आहेत. पेशव्यांचे सगळ्यात जवळचे गणपती म्हणजे सारसबागचे तळ्यातला गणपती असं देखील म्हणले जाते. कारण हा जो गणपती पूर्ण तळ्यात त्या गणपतीचं मंदिर आहे. आणि इकडं अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा देखील तुम्हाला बघायला भेटतोय. खूप म्हणजे असा प्रसन्नमय हा रोड आहे. आणि इथून थोडा पुढे गेला की तुम्ही डायरेक्ट ह्याच्यासाठी निघाल दगडूशेठ. तर बघू शकता हे मंदिर आहे. तर चला आपण जाऊया आत. तर मित्रांनो, फायनली आपण आलो सारसबागेमध्ये. खूप मोठी अशी बाग आहे आणि मध्ये असं गणपती बाप्पा आहे. तर त्याला आपण तर पाहिजे. ही जी बाग आहे मित्रांनो, रात्रीची संध्याकाळच्या टायमिंगला उघडती. खूप मोठी बाग आहे. खूप रात्रीची खूप गर्दी जमती. आणि या बाजूला बघू शकता शाळेचे सर वगैरे पण येते इथं फिरण्यासाठी. आणि आपण आले गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तर पुढून जाऊया इकडे.
तर मित्रांनो आलोय आपण सारसबागच्या तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी, बघू शकता. आणि मंदिरामध्ये असं तर कॅमेरा अलाउड नाही मित्रांनो, पण तरी मी काढलाय, लपून लपून व्हिडिओ काढलाय या परिसराचा. बघू शकता किती असं प्रचंड मस्त मंदिर आहे. हे मंदिर पेशवे काळातलं मंदिर आहे मित्रांनो. आणि इथं मला खूप आवडायचं मित्रांनो. मी माझ्या वडिलांसंग यायचो. इथं मस्तपैकी शांततेत बसायचो, गार्डन असायचं, गार्डन मध्ये खेळायचो. पण आज खूप वर्षांनी मी या मंदिरात आलो मित्रांनो. वेगळंच वाटतं पण भारी वाटतं. आणि अजून तीच फिलिंग आहे मित्रांनो मंदिरामध्ये. ती फिलिंग तवा मला यायची, म्हणजे शांतता, प्रसन्नता. आणि लगेच दर्शन वगैरे घेऊन निघालो आपल्या दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी. पुण्यात जे पण येतात दगडूशेठच्या दर्शनाला नक्कीच जातं मित्रांनो. मग ते बाहेरच्या देशात नाही येऊ किंवा मग पुण्यातला असो, दगडूशेठचं दर्शन केल्याशिवाय पुणे हे काय सुटत आपल्याला नाही. दगडूशेठ हा गणपती असा आहे मित्रांनो की दगडूशेठचे दर्शन केल्याशिवाय माणसाला पुणे फिरल्याचा सुख भेटत. तर तसं तर मी गेलो होतो मित्रांनो दगडूशेठला, पण तुम्हाला माहिती आहे दगडूशेठला साधा फोटो सुद्धा काढून देत नाही. आणि तिथं जाऊन ब्लॉगिंग काय करणार होतो मित्रांनो, म्हणून मला काही तिथं व्हिडिओ काढता आला नाही, साधा एक फोटो सुद्धा घेता आला नाही मित्रांनो. तरी मला माफ करा, कारण की काय मोठे मोठे माणसं सुद्धा फोटो काढत नव्हते. आता मी कसे मित्रांनो, मी बारीक आहे थोडा, माझं वय छोटं कमी पडतं, त्यामुळे मी रिस्क काय घेतला नाही फोटो वगैरे काढायचा. बाप्पाच्या पाया पडलो, पूजा वगैरे चालू होती गणपतीची, त्यामुळे मी काय फोटो वगैरे काढला नाही. तरी तुम्ही समजून घ्या मित्रांनो, तुम्ही गेला दगडूशेठला की तुम्हाला कळलं. आणि मी सारसबागच्या गणपती चालत होतो दगडूशेठच्या दिशेने, कारण आणि म्हणलं चला आता तुले चाललोय आपण. मग बस वगैरे पकडून मी डायरेक्ट सनी पार्कला उतरलो अलीकडं थोडं, आणि तुळशी बाग मधून शॉर्टकट मारून आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो. तुळशी बाग मधून फक्त एकच रस्ता जातो, तो म्हणजे दगडूशेठच्या दर्शनाला. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऐकलंच असेल, माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे ऐकत असाल. आणि दगडूशेठचं दर्शन करून मी आलो कसबापेठच्या गणपतीच्या मंदिरात. या मंदिरात मी पहिल्यांदाच आलो मित्रांनो, त्यामुळे या गणपतीचा सुद्धा मी काही व्हिडिओ घेतला नाही, कारण की हा गणपती मी नुसता बघत बसतो, तो व्हिडिओचं काय माझ्या डोक्यात आलं नाही. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मग मी चित्र बघितलं, म्हणजे चला थोडा व्हिडिओ काढूया आपण. आणि बघू शकता इथं सुद्धा कीर्तन भजन चालू आहे. गणेश जयंती निमित्त सगळं इथं. आता आज खूप प्रसन्न वाटत होतं मित्रांनो. आजला गणपती म्हणजे खूप भारी होता. मी काही व्हिडिओ वगैरे काढला नाही गणपती बाप्पाचा, इथून तुम्ही अंदाज लावू शकता. जे जे गेले कसबापेठच्या गणपतीला त्याला ठाऊक असेल की कसबापेठच्या गणपतीचं मंदिर कसं येते. आणि दर्शन वगैरे घेऊन मग मी निघालो पुण्याला, म्हणजे घरी येण्यासाठी. आणि खूप असं जुनं पुराण मंदिर आहे, बघू शकता तुम्ही किती असं प्रसन्न वाटतं. आणि जुन्या काळातली मंदिरं बघायला खूप भारी वाटतं. चप्पल वगैरे घालून मी आलो शनिवारवाडा चौक. आणि हा चौक म्हणजे खूप मेन मित्रांनो, कारण इथूनच पुणे स्टार्ट होती खरं तर म्हणायला गेलं तर. आणि इथं आलं की प्रसन्न अजून भारी वाटतं, कारण की इथं आपल्या भारताचा मोठा तिरंगा लावलाय आणि समोर शनिवारवाडा आहे. तर इथूनच सगळे रस्ते वगैरे पुण्याचे खोलतात आणि इथूनच तुम्ही पुणे फिरायला चालू करू शकता. मेट्रो स्टेशन सुद्धा आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हा शनिवारवाडाचा ब्रिज आहे, मोठा पाण्याचा मोठं तळ आहे. हा जो घोरपडीचा घाट आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग.